महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा नृत्याविष्काराने जागतिक आदिवासी दिन साजरा। कणसरा चौक अभोणा येथील आदिवासी महिलांनी निसर्ग संवर्धन व्हावे म्हणून केले वृक्षारोपण। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कणसरा चौक अभोणा येथील आदिवासी महिलांनी निसर्ग संवर्धन व्हावे म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करीत 9 ऑगस्ट साजरा करताना वृक्षारोपण करून आपली संस्कृतीची जतन व्हावे हा संदेश महाराष्ट्रातील आदिवासी समाज बांधवांना मिळावा। तसेच मिरवणूक न काढता प्रतिमा पूजन करून वृक्षारोपणासारखे निसर्ग संवर्धन करावे अशी जनजागृती करण्यात आली। यावेळी कणसरा चौकातील ताराबाई देशमुख, इंदिरा ढुमसे, रंजना गावित, रोहिणी कुवर, बेबीबाई गांगुर्डे, रंजना चौधरी, कविता चव्हाण, पुष्पा चव्हाण, सोनाली महाजन, संगीता चौधरी, वैशाली राऊत, लक्ष्मी गांगुर्डे, रंजना बहिरम, लता बहिरम, कणसरा चौकातील महिलांनी उपस्थित राहून वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धन करीत समाजातील बहुल भागातील महिलांना प्रबोधित केले। जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। शहीद क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी आदिवासी परंपरेनुसार पूजेसाठी नारळ, कांबळ, काठी, मुसळ, शिदपान, आंबापानाचे तोरण, उडीद, नागली, लिंबू इत्यादी पूजा मांडून मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली। शहीदांना श्रद्धांजली, पुष्पांजली अर्पण करून प्रसंगी पावरी नृत्य, टिपरी नृत्य सारखे विविध कार्यक्रम सादर करून जागतिकीकरणात आदिवासी माणूस आणि त्याच्या संस्कृतीचा ठेवा अखेरचा श्वास तर घेत नाही ना या विषयावर गांभीर्याने चर्चा करण्यात येते। अतिशय पापभीरू, दैववादी, भित्रा, प्रामाणिक म्हणून परिचित असलेला आदिवासी देशाचा मूळ निवासी असूनही अस्तित्वहीन होऊ पाहत आहे। त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन वनहक्क आरक्षण, भारतीय संविधान आणि आदिवासी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा, महसूल अधिनियम अशा विविध कायद्याची माहिती देऊन समाजात जनजागृती करणे हा या आदिवासी दिनाचा प्रमुख हेतू असल्याचे मान्यवरांनी सांगितले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे, अभोणा, कळवण। कोटी रुपये आज तरतूद झालेले असताना शासनाने कोल्हापूर फाटा येथे सुद्धा हा कार्यक्रम बंद करण्यात आला। या बाबतीत मी शासनाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। हे आमची आदिवासींची परंपरा आहे। आदिवासींची आम्ही संस्कृती जपतो, आदिवासींचं आम्ही वाद्य जपतो, आदिवासींचं आम्ही जंगल जमीन जपतो आणि मग शासनाने अशा प्रकारचा हा एक अट्टहास किंवा हा कार्यक्रम बंद करण्याचा घाट का घातला याचं मित्रांनो आपल्याला संशोधन करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे। आता खूप फोन चालू आहेत। नाशिक प्रकल्पात कार्यक्रम बंद केले, आपल्या कळवणमध्ये पण कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी बंद केले, पण मी सक्तीने सांगितलं तुमच्यावर काही कार्यवाही झाली तर मी रस्त्यावर उतरेल आणि म्हणून काही ठिकाणी शाळेमध्ये कार्यक्रम चालू आहेत। आज वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम आपण तुम्ही व्हिडिओ संध्याकाळी बघाल तर इतके सुंदर कार्यक्रम, इतके सुंदर नृत्य आपल्या मुली करतात। आज त्या टीव्हीवर गेल्या, आज केंद्रावर आदिवासींची संस्कृती कला तिथपर्यंत पोहोचली। मग हा कार्यक्रम बंद का करण्यात आला? गावामध्ये सरकारी भाऊसाहेब आहेत, तिथं ग्रामसेवक आहेत, आपले सगळे यंत्रणा आहे, त्याच्यामध्ये पैसा खर्च करतो आपण, परंतु तो सुद्धा पैसा खर्च करू नये अशा प्रकारचा जो काही निर्णय या सरकारने घेतला। आणि संबंधित आदिवासी विकास मंत्री परवाला मीटिंगला होतो, मंत्र्यांना आम्ही 4 वेळा विचारलं, साहेब हा शासकीय कार्यक्रम आहे आणि सालाबादाप्रमाणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।